तर आज मी पाहिलेला आहे क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट. रिटन अँड डायरेक्टेड बाय हेमंत ढोमे. या मूवीच्या कास्टमध्ये आहेत सचिन खेडेकर, अमेय वाघ, प्राजक्ता कोळी व क्षिती जोग. तर कसा वाटला मला हा चित्रपट, चला बोलूयात. छापखाना आणि कारखाना यात अंतर असतं. तुम्ही जो बांधणार आहात तो छापखाना आहे आणि हा इथे जो उभा आहे हा कारखाना आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये. हा सिनेमा फक्त एक कथा नाही, हा प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्यातल्या शाळेच्या आठवणी व मराठी भाषेचा अभिमान आणि शिक्षण व्यवस्था यावर भाष्य करणारा एक भावनिक प्रवास आहे. चित्रपटाची कथा फिरते एका जुन्या पण अभ्यास आणि संस्कारांनी समृद्ध असलेल्या मराठी शाळेभोवती. शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची भर पडते, पालकांची मानसिकता बदलते, मराठी शाळेत प्रवेश कमी होतो आणि या सगळ्याच्या दरम्यान ही शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर येते. तर इथे खरी लढाई चालू होते. शाळा टिकवायची का बंद करायची? शिक्षणाचं माध्यम महत्वाचं की भाषा? इंग्रजी म्हणजेच गुणवत्ता का? व इथेच पुढे येतात शाळेशी जोडलेले शिक्षक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी. कथा भावनिक होते, काही ठिकाणी धारदार बनते आणि काही ठिकाणी प्रश्न विचारून जाते. या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद म्हणजे अभिनय. जे सर्व कलाकार दाखवले आहेत त्यांची केमिस्ट्री बघायला खूप भारी वाटते. चित्रपटामध्ये ही शाळेची परेशानी सुरू असताना त्यांच्या प्रत्येकाची पण एक पर्सनल स्टोरी पाहायला मिळते व ते आपापसात थोडी दुरावलेली पण असतात. पण शाळा टिकवायची या हट्टापायी ते पण एकमेकांसोबत रुसवा विसरतात. हेमंत ढोमे यांच्या बाकीच्या चित्रपटांसारखी ही मूवी पण आपल्याला हसवत हसवत रडवते व त्यात अमेय वाघ यांनी कॉमेडीची बाजू हमखासपणे निभावलेली आहे. त्यांचा एक एक कॉमेडी पंच अगदी लँड करत होता आणि मी एकदम भरलेल्या थिएटर मध्ये होतो, त्यामुळे तर ते जोक्स आणखीनच लँड करत होते व खूप हसवून जातात. व सचिन खेडेकर यांचं प्रिन्सिपल या भूमिकेमध्ये चांगलं काम आहे आणि प्राजक्ताचं मराठी पदार्पण प्रभावी आहे व क्षिती जोग व सिद्धार्थ चांदेकर यांचं काम पण खूप चांगलं आहे. मूवीमध्ये 50% कॉमेडी खूप काम करते, पण एका पॉइंटला मूवी खूप इमोशनल करते. दिग्दर्शकाने केलेलं काम खूप संतुलित आहे. भाषावाद करत नाही पण प्रश्न विचारतो, उपदेश देत नाही पण विचार करायला भाग लावतो. बॅकग्राऊंड म्युझिक भावनिक आहे, गाणी कमी पण विषयाला साजेशी आहेत. सिनेमॅटोग्राफी साधी पण नैसर्गिक वाटते. क्लोज शॉट्स मध्ये भावना खूप चांगल्या प्रकारे पकडलेल्या आहेत. चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणजे मजबूत विषय, मराठी भाषेबद्दल अभिमान, भावनिक कथा, उत्कृष्ट अभिनय, शाळेचं वास्तव चित्रण, हलकं फुलकं विनोद पण तितकाच भावनिकपणा. वीक पॉइंट्स बद्दल बोलायचं गेलं तर काही सीन थोडे लांबलेले वाटतात. दुसऱ्या हाफ मध्ये गती कमी होते, काही संवाद जरा जास्त उपदेशात्मक वाटतात. मूवीचा क्लायमॅक्स कम्प्लीट वाटत नाही, कुठेतरी कमीपणा जाणवतो. मूवी मध्ये मध्ये विषयावरून भटकते पण एकूण अनुभवावरून फारसा काही जास्त फरक पडत नाही. चित्रपट साधे पण मोठे प्रश्न विचारतो. भाषा बदलली की गुणवत्ता वाढते का? मराठी भाषेत शिकणं हा कमीपणा आहे का? इंग्रजी आली की ज्ञान आपोआप वाढतं का? हा चित्रपट इंग्लिश भाषेला किंवा कोणत्याही इतर भाषेला कमी लेखत नाही. याउलट चित्रपट अभिमानाने सांगतो की तीच तुमची इंग्लिश भाषा आम्ही आमच्या मराठी शाळेत अभिमानाने शिकवूत. हा चित्रपट कुटुंबासोबत पाहण्यासारखा आहे. मराठी माध्यमात शिकलेल्यांसाठी तर खास गोड अनुभव आहे. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी तिघांसाठी उपयोगी चित्रपट ठरतो. जर तुम्हाला मराठी भाषा थोडी सुद्धा आवडत असेल, आपल्या शाळेच्या आठवणी अजून सुद्धा मनात आहेत, शिक्षणामधल्या बदलत्या प्रवाहाबद्दल विचार करायचा आहे, तर क्रांतिज्योती मराठी माध्यम हा चित्रपट नक्की बघा. ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं प्रामाणिक मत या चित्रपटाबद्दल. तुम्ही जर हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.